देख रहे हैं चंद्रपुर तक। चंद्रपुर जिले के घुघुस परिसर में महामाया इंफ्रा कोल वॉशरी को बंद किए जाने के बाद सैकड़ों परिवारों की आजीविका पर संकट गहरा गया है। बुधवार को करीब 250 परिवारों की महिलाओं ने कोल वॉशरी के गेट के सामने आंदोलन कर सरकार, प्रशासन और जनप्रतिनिधियों के खिलाफ अपना आक्रोश व्यक्त किया। महिलाओं ने सवाल उठाया कि जिले की अन्य प्रदूषण फैलाने वाली इकाइयों पर कार्रवाई क्यों नहीं की जा रही है। हमारे घर का चूल्हा इसी कंपनी से चलता है। कंपनी बंद होने से बच्चों की पढ़ाई और परिवार का गुजारा मुश्किल हो जाएगा। कल मंगलवार को सरकार एवं एमपीसीबी के नोटिस के बाद महामाया इंफ्रा कोल वॉशरी को बंद कराया गया था। भाजपा विधायक सुधीर मुनगंटीवार एवं पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे के निर्देश, विधानसभा में प्रकरण पर हुई बहस एवं एमपीसीबी की ओर से की गई कार्रवाई के चलते यहां कार्यरत करीब 700 परिवारों का रोजगार अचानक छिन गया। मी संगीता दिलीप पारशिवे मी इथं हेच बोलण्यासाठी आले आहे। मी नुसता सायकल कंपनी का मुळे बंद ठेवली आहे। 12 वर्षे पहिले कंपनी बंद होती आणि आता पुन्हा चालू केल्यावर कंपनी तुम्ही कशामुळे बंद केली, याचं कारण का आहे? दष्टचा प्रत्येक कंपनी मध्ये आहे, पण तुम्ही ह्या कंपन्या न बंद करता हे कंपनी बंद करण्याचं कारण का आलं हे आम्हाला तुम्हाला विचारायचं आहे। मजूरदार मजुरी करून खाता आणि तुम्ही त्याला बंद करून घरी बसवता, तर आम्ही पोट कसं भरायचं? कायच्या भरोशावर भरायचं? आमच्यापाशी ना जमीन आहे ना जायदाद आहे, आम्ही गरीब आहोत, आम्हाला आवश्यकता आहे कामाची, म्हणून आम्ही इथपर्यंत आलो। मला तुमच्याकडे हेच प्रश्न विचारायचा आहे का तुम्हाला काय त्रास होऊन राहिला हा कंपनी पासून बंद करायचं कारण काय आहे हे आम्हाला तुम्ही सांगा। याचं कारण काय आहे तो? आणि घरी राहणार हे कालपासून तुम्ही अचानक बंद ठेवली आहे, न विचारता न पुछता का? म्हणून कोणता त्रास? लेबर काम करत नाही का नाही करत म्हणून तुम्ही हे बंद ठेवली आहे। मग आम्ही जेवायचं कसं, पोट भरायचं कसं, कशामुळे आम्ही जगायचं? आज आम्हाला हे चिंता लागली आहे, हे आम्हाला विचार येऊन राहिला आहे। जेव्हा आम्ही जेवायला बसतो तर आमच्या डोळ्यातलं पाणी ताटच पडते। हा तुम्ही नाही पाहू शकत का? तर आम्हाला दुःख आहे कुठंतरी, पण तुम्हाला हे दुःख नाही आहे का? तुमच्यापाशी सगळं काय आहे पण आमच्यापाशी काहीच नाही। फक्त आस आहे कंपनीची का आम्ही काम करू, मेहनत करू आणि पुढे जाऊ, पण तुम्ही आम्हाला पुढे न जाऊ देता मागं का वळवून राहिले हे मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे। प्रत्येक कंपनीमध्ये लेबर काम करून राहिले, आज त्यांच्या घरचे चुले जळून राहिले आणि आज माझ्या घरचा चुला इथून राहिला, याच्यावर का तुम्ही प्रश्न देऊन राहिले? सांगा मला याचं कारण काय आहे? तो लेबर काम नसेल करत तर ते पण सांगा तुम्ही। प्रत्येक गावले काम करत आहे, आज आम्हाला आस लागून आहे तरी पण तुम्ही हे काम का बंद करून राहिले? कंपनी कशामुळे बंद करून राहिले तुम्ही? मला हा प्रश्न तुमच्यावर विचारायचा आहे आणि तुम्हाला हा प्रश्न द्यास लागत। मजुरी कमी आहे तरी पण इथं काम करून राहिले, कारण एक आस आहे आज आम्ही काम करू तर उद्या आम्हाला 2 पैसे जास्त भेटत म्हणून इथं काम करून राहिले, पोट भरून राहिले। डबल मजुरी 12 घंटे ड्युटी केली तरी 12 घंटे ड्युटी केली त्यानं, तरी पण तुम्ही लोकांना कंपनी बंद ठेवून सन्या अचानक विचार घेतला। अचानक तुम्ही हा सवाल कसा उभा केला कंपनी बंद राहावं म्हणून? कशामुळे, कायच्यामुळे, काय त्रास आहे तुम्हाला, काय दिक्कत आहे कंपनी पासून? मला हा ते तुम्ही सांगा। प्रत्येक गावले कंपनी आहे, तुम्हाला काय दिक्कत नाही तिच्यापासून? हे कंपनी बंद करा। कोलवासरी तेवढी कंपनी आहे, तेवढे हे तिथं का नाही डस्ट नाही का? तिथं बंद करा। प्रत्येक गावली डस्ट आहे, तिथं शेती आहे, तिथं डस्ट नाही का? पण इथं शेती आहे म्हणून तुम्ही हे कंपनी बंद करून राहिले का? कशासाठी? डस्ट तर प्रत्येक ठिकाणी आहे ना, डस्ट कुठं नाही आहे? बिन डस्ट जनता तर चालत नाही, गाडी जाते तरी डस्ट उडते, झाडतो तरी डस्ट उडते, म्हणून का आम्ही झाडू मारून का जेवण नाही? असं बिन डस्टावर जेवायचं का? मग तुमच्यापाशी जमीन आहे, जायदाद आहे, पावर आहे का? तर तुम्ही शिकून आहे, शिक्षण आहे, आज तुमच्यापाशी डिग्री आहे, पण आमच्यापाशी काय आहे? फक्त एक आस, एक उमेद आहे काहून तर आम्ही हे कंपनी चालू राहील आणि आम्ही पोटभर जेवण, हेच फक्त आम्ही तुम्हाला मागणी मागता का हे कंपनी चालू राहू द्या आणि ह्या कंपनीमध्ये लेबर काम करू द्या, मजुरी वाढ द्यावा। का म्हणून मजुरी वाढ ना दे? प्रत्येक कंपनीमध्ये मजुरी वाढ आहे, प्रत्येक कंपनीमध्ये 20 ना 32 ना 33,000 पेमेंट आहे, पण ह्या कंपनीत का नाही आहे पेमेंट? कशामुळे तुम्ही लेबरले मारून खाता? प्रत्येक कंपनीमध्ये ठेकेदार आहे, ठेकेदार मजुरी देऊन राहिले, तर ह्या कंपनीमध्ये ठेकेदार का मजुरी मारून खाऊन राहिले लेबरले? कशामुळे? काऊन लेबर काम नाही करत, कष्ट नाही करत, तो डस्टातून चालते, गाडीत लाभ देऊन चालते आणि तुम्ही फक्त गाडीतून उतरता आणि खालतं उतरून चालता। तुम्ही एक वेळा हा गाडीत काम करून पहा, मेहनत करून पहा।
तुम्ही सांगा तर तुम्हाला का त्रास होऊन राहिला? काहून तर हा गरीब आहे, गरीबाची काही किंमत नाही राहत तुम्हाला, त्याची कदर नाही राहत. त्याच्या अंतर आत्मा झाकून पहा, मग तुम्हाला दिसन. अंतर आत्मातून पहा, त्याला सोचा, विचार करा, मग तुम्ही सांगा. मी जास्त शिकून नाही आहे, काहून तुम्ही 3 वर्ग शिकून आहो, पण मी अंतर आत्मातून बोलून राहिली, काहून तर हा अनुभव सांगून राहिली. सगळ्याला पुढे जाऊ द्या, सगळ्यांनी मदत करा, पण गरीबाच्या पोटावर लाथ मारून तुम्ही चालू नका, हे माझं म्हणणं आहे. गरीबाचं शिकून खाऊ नका. गरीबच्या तोंडातून जर दुआ निघली तर तुमची पेढीला पेढी चांगली राहील, पण त्याच्या आत्मातून जर दुआ निघली तर तुमच्या पेढीमध्ये कधीच चांगलं होणार नाही. हे एक गरीबाचे हाय लागते, पण तुम्ही हा विचार कधीच करत नाही. का तर तुमच्यापाशी डिग्री आहे, पैसा आहे, ताकद आहे, हिंमत आहे. आमच्यापाशी का आहे? फक्त गरीब आहे. आम्ही गरीब असाव आणि तुम्ही श्रीमंत झाले आहे. कशामुळे? आमच्यामुळे. तुम्ही नेते बनले कशामुळे? आमच्यामुळे. आम्ही तुम्हाला आणलं, तुम्ही आम्हाला नाही आणलं. तुम्ही खुर्चीवर बसते आणि आम्ही जमिनीवर बसतो. कशामुळे बसता तुम्ही खुर्चीवर? कोणामुळे बसून राहिलं? आमच्यामुळे. पण तुम्ही हा विसरून गेलाय, कारण तर तुमच्यापाशी जे पैसे येऊन राहिले, तुम्ही हा विचार करता तुमची बाई कशी जेवता, तुमचे लेकरं कसे जेवता, तुमचे लेकरं का शिकता, का नाही, तुम्ही हा प्रश्न करता. पण आमच्या लेकरं का शिकन, आम्ही हा प्रश्न करतो. कारण तर आम्हाला एक आस आहे की आम्ही बी गरीब आहे, तरी पण आमचे बी लेकरं काहीतरी शिकावं आणि हे पुढे जावावं. आम्हाला आपल्या लेकराचं भविष्याचं पाहत आहे, पण तुम्ही त्याचं भविष्य उज्ज्वल नाही होऊ देता, कारण तर तुम्ही शिनून घेऊन राहिले. माझी कंपनी चालू राहावे आणि इथं लेबर काम करत राहावे, मजुरी वाढ द्यावे, हे माझी दाबोटाने विनंती है. फिलहाल महामाया कोल वॉशरी की बंदी को लेकर क्षेत्र में असंतोष बढ़ता दिखाई दे रहा है. अब सबकी निगाहें सरकार और प्रशासन के अगले कदम पर टिकी हुई हैं.